हाय, मी राणी. कशा आहेत? मजेत आहेत ना? चला, तर इथे बघा एवढे नारळ आणि हे जे आलं आहे ना, तर हे आलं गावाकडनं, कारण की मिस्टर गावी गेले होते, त्यामुळे हे गावाकडून आलेलं आहे. तर आज आपण बनवणार आहे अरगडे साजी घर या चॅनलमध्ये पालकाची भजी. कशी? तर चला आपण बघूया. त्याआधी मी पालक स्वच्छ असा धुवून घेऊया. आपण पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो असा मस्त छान कट करून घेणार आहे. आपण चॉपिंग करून घ्यायचा. त्यानंतर इथे कढई तापायला ठेवून घेऊयात. कढई तापली की मस्त छान त्याच्यात तेल टाकून घेऊत. त्यानंतर पालक एका भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करून घेतला आणि हे जे मी मिक्स करते ना, यामध्ये आहे लसूण, जिरं, ओवा आणि लाल तिखट. ते छान मी ठेचून घेतलं. पाणी घालून त्याची एक छान पेस्ट बनवली. त्यानंतर मी त्यामध्ये ओवा घातला. नंतर हे डाळीचं पीठ आहे ते घातलं आणि त्यानंतर मस्त असं मीठ वगैरे घालून छान छान डो बनवून घ्यायचा. पीठ जास्त घालायचे नाही, नाही तर चिपचिप होतात भजी. त्यानंतर मस्त अशी मोकळी मोकळी सोडून घ्यायची गरम तेल झाल्यावर तेलामध्ये. तर बघू शकता आपली भजी कशी झालेली आहे. खूप मस्त छान अशी टेस्टला झाली होती. मी इथे सोडा नव्हता टाकला, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर बघा मस्त छान अशी क्रिस्पी भजी झाली होती. एक एक करून मी सगळी भजी करून घेतली, जेवढी पाहिजे होती तेवढी. बाकी मी थोडीशी भजी करायची ठेवली होती, का तर सांगतेच ते मी. आणि इथे मी आज तुम्हाला सांगत होते की आज संकष्टी चतुर्थी आहे, तर हे संकष्टी चतुर्थीचा मिनी ब्लॉग आहे. त्यानंतर आयुषने खाल्ली, तर आयुषला देखील भजी खूप आवडली होती. आणि पालकाची भजी बघा छान लागते खायला. कुणाकुणाला पालक नाही आवडत तर ते असे भजी बनवून खाऊ शकतात. टेस्टला मस्त लागतात. तर मी इथे आयुषचे रिॲक्शन बघू शकता. आणि हे पीठ मी असंच ठेवलं होतं, कारण की गरम गरमच भजी छान लागतात. आले नव्हते, तर ते आल्यावर त्यांना मी मस्त छान अशी गरम बनवून देणार, कारण की भजी गरमच खायला छान लागते. त्यानंतर इथे मी मोदक पण बनवून घेतले, कारण की संकष्टी आहे त्याच्यामुळे मोदक पण लागणार होते. त्यानंतर मग मी सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यावर तर इथे क्लिनिंगला घेतलं. स्वच्छ गॅस वगैरे घासून घेतला. आणि बघा गॅसचं हे म्हणजे काय, तो पाय आहे तो स्टँड, ते देखील तुटलं, म्हणजे तुटलेलंच आहे. गॅस खराब झाला आहे, चेंज करायचा आहे. बघू, करू कधीतरी. त्यानंतर सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतली, मस्त छान आवरून घेतलं. आणि इथे बघा मांजर आणि तिचं पिल्लू आमच्या घरात आले होते. मस्त छान असे खूप क्यूट मांजर होते छोटंसं. चला तर बाय.